केली गुले मॅडम, त्याचप्रमाणे उपायुक्त गोलब सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमधील प्रसिद्ध झू चौपाटी या ठिकाणी ज्या काही 33 गाड्या होत्या, भेळच्या कचोरीच्या, अशा 33 गाड्या होत्या, त्यापैकी सर्वजण कोर्टात गेले होते, पण त्या 33 पैकी 18 लोकांना स्टे मिळालेला आहे। त्या ज्याला स्टे मिळालेला आहे त्यांच्यावर 15 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांचे खोके, त्यांनी जे काय वर शेड वगैरे मारलेलं होतं ते जागेवरच निष्कासित केलेलं आहे। भूमी व मालमत्ता आणि अतिक्रमण विभागाच्या दोन्ही विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण कारवाई आज करण्यात आलेली आहे। आणि जे राहिलेले 18 गाळेधारक किंवा खोकेधारक आहेत त्यांचीसुद्धा कोर्टाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल असं या ठिकाणी मी नमूद करतो। बरोबर, आज भूमी व मालमत्ता विभागाकडून चौपाटीवरती जे कोर्टामध्ये जे गेलेले लोक आहेत, 18 लोक सोडून जे अतिक्रमित होते त्यांचे सर्व अतिक्रमण निष्कासित करण्यात आले। पूर्ण कारवाई जी होती नुसतं 18 खोकेधारकांवर होती का पूर्ण 33 खोकेधारक होते, त्यातील 18 कोर्टात गेले त्यांना स्टे होता, जे सोडून राहिलेले 15 लोकांवर कारवाई केली। खोकेधारकांवर कारवाई कोर्टाचा निकाल जे राहील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली।